मोठमोठ्या महाकाय मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आपल्याला अनेक वर्षे पद पाहायला मिळतात. हे पद नेमकं शॉर्टकमध्ये असतात आणि आपल्याला त्याचं लॉंग फॉर्म माहीत नसतो, त्याचं फंक्शन माहीत नसतं. त्याच्याबद्दल आपण आज सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. व्हीपी म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट, ज्याला उपाध्यक्ष असं म्हणतात. AVP असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट, ज्याला सहाय्यक उपाध्यक्ष असं म्हणतात. GM म्हणजे जनरल मॅनेजर, ज्याला महाव्यवस्थापक असं म्हटलं जातं. AGM असिस्टंट जनरल मॅनेजर, सहाय्यक महाव्यवस्थापक असं ज्याला म्हणतात. CMD चीफ मॅनेजिंग डायरेक्टर, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक. MD मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे व्यवस्थापकीय संचालक. CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्य कार्यकारी अधिकारी. CAO म्हणजे चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, मुख्य प्रशासकीय अधिकारी. CCO चीफ कंप्लायंट ऑफिसर, मुख्य अनुपालन अधिकारी. CCO चीफ कमर्शियल ऑफिसर, मुख्य व्यावसायिक अधिकारी. CDO चीफ डेटा ऑफिसर, मुख्य डेटा अधिकारी. CFO चीफ फायनान्शियल ऑफिसर, मुख्य वित्त अधिकारी. CHRO म्हणजे चीफ ह्युमन रिसोर्स ऑफिसर, मुख्य मानव संसाधन अधिकारी. CIO चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर, मुख्य माहिती अधिकारी. CISO म्हणजे चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर, मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी. CMO म्हणजे चीफ मार्केटिंग ऑफिसर, मुख्य विपणन अधिकारी. COO म्हणजे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, मुख्य संचालन अधिकारी. CRO चीफ रिस्क ऑफिसर, मुख्य जोखीम अधिकारी. CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी, कंपनी सचिव. CSO चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर, मुख्य रणनीती अधिकारी. CTO चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी. PRO म्हणजे पब्लिक रिलेशनशिप ऑफिसर, मुख्य जनसंपर्क अधिकारी. तर मित्रांनो, या अशा अनेक पदांवरती, उच्च पदांवरती टॅलेंटेड लोक विराजमान असतात. त्यामुळेच मल्टीनॅशनल कंपन्या खूप प्रचंड प्रगती करू शकतात. याबद्दलचा लॉंग फॉर्म याच्या आधी तुम्हाला माहित होता का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि इंग्लिशबद्दलची अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला जरूर फॉलो करा. थँक्यू.